शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। निंबळक गावाच्या शिवारातील सायबन परिसरात 2 दुचाकीवरून आलेल्या 4 अनोळखी चोरट्यांनी एका कार चालकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। अहिलानगर तालुक्यातील खडकी गावात सामायिक शेत जमिनीवरील बोरवेलमध्ये मोटार बसवण्याच्या वादातून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली। त्या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप करत अहिलानगर तालुका पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्यादी दाखल केल्या असून पोलिसांनी 2 गटातील एकूण 11 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले। शहरातील शनी चौक परिसरातील गुजर गल्लीमध्ये पहाटे गौरव विनायक कुलकर्णी यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या 2 कारना आग लावून त्या पूर्णतः जळून खाक करण्यात आल्या। हा प्रकार अपघाती नसून पूर्व नियोजित घातपात असल्याचा संशय अधिक बळावला आहे। गुरुवारी पहाटे 2:30च्या सुमारास कुलकर्णी यांच्या घरासमोरील पार्क केलेल्या 2 4-चाकी वाहनांना आग लावण्यात आली। काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करत दोन्ही कार खाक करून टाकल्या। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। घटनेची गंभीर दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी कुलकर्णी कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला, तसेच पोलीस प्रशासनाची चर्चा करून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी देखील केली आहे। उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून अहिलानगर तालुका पोलीस ठाण्यात 14 ते 16 जणांविरुद्ध फसवणूक, दरोडा, कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला। राजू मोहिते, अक्षय मोहिते, बापू पवार व त्याचा भाऊ तसेच अनोळखी 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला। स्वस्त सोन्याच्या व्यवहाराचे आमिष दाखवून रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य तथा व्यावसायिक अविनाश अनिल नलवडे यांना अहिलानगर जिल्ह्यात बोलावून त्यांच्यासह साथीदारांवर जीवघेणा हल्ला करत तब्बल 52,80,000 रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हल्ल्यात जखमी झालेल्या नलावडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून अहिलानगर तालुका पोलीस ठाण्यात 14 ते 16 जणांविरुद्ध फसवणूक, दरोडा, कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आलेत। शहराची खबरबातमध्ये ते सांगतोय, तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।